अरबी समुद्रात आर्द्रता वाढली, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात पावसाचा अंदाज. कांदा दरात घसरण सुरूच, 500 कोटींचं नुकसान, निर्यात शुल्क हटवण्याची मागणी. जनावरांना पुन्हा लंपीचा धोका, जवळपास 3 लाख जनावरांना प्रतिबंधात्मक लस, पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचा सल्ला घेण्याचं आवाहन. मोबाईल रिचार्जसाठी आता जास्तीचे पैसे मोजावे लागणार नाहीत. कॉलिंग आणि मेसेजसाठी वेगळा स्पेशल प्लॅन, मोबाईल कंपन्यांच्या मनमानीला ट्रायचा चाप. मुंबईकरांचं पाणी महागण्याची शक्यता, प्राथमिक प्रस्ताव आयुक्तांना सादर, महापालिका निवडणुकीमुळे वाढ कठीणच. पुण्यात गुरुवारी जलवाहिनीच्या कामासाठी पाणी पुरवठा बंद, शुक्रवारी कमी दाबानं पाणी पुरवठ्याची शक्यता. सिडकोच्या घरांसाठी तिसऱ्यांदा मुदतवाढ, 10 जानेवारीपर्यंत निवडता येणार पसंतीचं घर. भारतासह जगभरात ख्रिसमसची धूम, रोषणाईनं सजली विविध शहरं, मुंबईतही ख्रिसमसचा मोठा उत्साह. तर शिमला, मनाली, कोकण आणि लोणावळ्यात पर्यटकांची गर्दी, ताडोबा सफारीला सुद्धा पर्यटकांची पसंती. सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर देवदर्शनासाठीही मोठी गर्दी, तुळजापूर, कोल्हापूर, पंढरपूर, शिर्डी आणि शेगावला भाविकांच्या रांगा.